क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, फाइंड द कंडिशन दॅट द इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 अँड a1x² प्लस b1x प्लस c1 इज इक्वल टू 0 मे हॅव अ कॉमन रूट, फाइंड दिस कॉमन रूट. ह्या दोघांमध्ये एक कॉमन रूट आहे म्हणजे ते कॉमन रूट काढा आणि त्याच्यासाठीची कंडिशन काढा. कॉमन रूट काढा म्हणजे काय, तर एक्सचा आन्सर काढा. x² पाहिजे का, नको. मग दिलेले हे दोन इक्वेशन आपण एकाखाली एक घेऊत आणि x² ला कॅन्सल करायला बघूत आणि एक्सचा आन्सर काढूत आपण. तर दिलेलं इक्वेशन आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 फर्स्ट. सेकंड आहे a1x² प्लस b1x प्लस c1 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. x² नको आहे म्हणजे x²चा कोइफिशियंट a1 आहे, तर आपण a1 इंटू इक्वेशन 1 करू म्हणजे प्रत्येक टर्मला आपल्याला a1 न मल्टिप्लाय करायचं आहे. आणि इथं साईन मायनस असायला पाहिजे, त्याच्यामुळे मायनस. इथला कोइफिशियंट घेऊ a इंटू इक्वेशन 2 म्हणजे इक्वेशन 2च्या ईच टर्मचं साईन चेंज करताना त्याला a न मल्टिप्लाय करायचं आहे. ह्याला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे, a1 न. मग a1 ax² प्लस a1 bx प्लस a1 c इज इक्वल टू 0 आणि ह्या सगळ्याला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे, a न. a1 ax² साईन चेंज केलं a न मल्टिप्लाय करूत a b1x साईन चेंज a न मल्टिप्लाय करूत a c1 इज इक्वल टू 0. थोडंसं दमानं काळजी घेऊन कॅन्सल करायचं आहे. x²ची टर्म कॅन्सल होईल. आता बघा ह्याच्यातनं x कॉमन काढायचं असेल तर आधी पॉझिटिव्ह टर्म घेऊत a1b मायनस ab1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय आलं x प्लस आधी प्लसची टर्म घेऊत a1c मायनस ac1 इज इक्वल टू काय 0. मी ह्या दोन टर्म आहेत त्या राईट हँड साईडला पाठवेल, ह्याला पण आणि हे ॲज इट इज असेल a1b मायनस ab1 इंटू एक्स इज इक्वल टू अगोदर निगेटिव्ह टर्म घेऊ जी की पॉझिटिव्ह होईल, नंतर पॉझिटिव्ह असलेली का होईल निगेटिव्ह. हा जो बायनोमियल आहे ब्रॅकेट तो राईट हँड साईडला पाठवला तर ac1 मायनस a1c आणि हा जो आहे तो डिवाइड होईल a1b मायनस ab1. हे झालं कॉमन रूट. देअरफॉर कॉमन रूट इज ac1 मायनस a1c अपॉन a1b मायनस ab1. आता कंडिशन काय, कोणत्याही फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर जर 0 असेल तर 0 आपल्याला डिवाइड करता येत नाही, त्याच्यामुळे ह्याचंही डिनॉमिनेटर 0 असायला नाही पाहिजे. a1b मायनस ab1 इज नॉट इक्वल टू 0. जर ही निगेटिव्ह टर्म आहे ती मी तिकडे नेली तर a1b इज नॉट इक्वल टू काही ab1 कारण निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि दिस इज आवर कंडिशन. आणि ही आपली कंडिशन आहे. ओके.